पक्ष तन्मय इलेवन नाना पॅकर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि तन्मय इलेवन संघाला फलंदासाठी पाचारण केलंय. या स्पर्धेदरम्यान आलेल्या सर्व पाहुण्यांचे हितचिंतक सन्मान्य पाहुण्यांचे मनाच्या अंतकणापासून हृदयाच्या स्पंदनातून सर्वांचे सरचे स्वागत. नाना पॅकर्स आणि आपली फील्ड क्षेत्ररक्षण त्वरित लावायचंय. सामन्याला सुरुवात असेल त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपला एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. नाना पॅकर्स आणि तन्मय इलेवन आपला सूचित करतो की एक एक आपला प्लेयर पाठवायचा आहे. चालू असलेला दुसरा सामना नाना पॅकर्स विपक्ष तन्मय इलेवन. सलामीला आलेले फलंदाज तन्मय इलेवन संघाकडून स्ट्राईक लाईनला तो अविनाश, नॉन स्ट्राईक तो शुभम आणि वैयक्तिक कोड्यातील पहिला गोलंदाज रोशन. पहिला चेंडू मॅजिक चेंडू असेल. सामन्याला सुरुवात. सामन्यातील दुसरा सामना असेल नाना पॅकर्स विपक्ष तन्मय इलेवन. पहिला चेंडू झिरो. पुन्हा एकदा हलक्यानं मारला ऑफ साईडला चेंडू. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज पहिला बाद होतोय. शुभम मात्र डगआउटच्या दिशेने. अनिकेत नॉन स्ट्राईकला तो अविनाश. पुन्हा चेंडू ऑन साईडला ढकलून दिलाय. एक धावसंख्या पूर्ण संघ धावसंख्या पोहोचते 1-4 अशी धावसंख्या. गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज. रोशन टू अविनाशचा मारा असेल. चेंडू सीम आरिशापाल 6 धावांसाठी षटकार.
स्ट्रायकर लाईनला तो पंकज, नॉन स्ट्राईकला तो अविनाश. दोन गडी बाद. एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 20 या अंकावरती. या षटकातील शेवटच्या दोन चेंडू शिल्लक संघात धावसंख्या पोहोचते 20 अंक. दोन गडी बाद 20. चेंडू मात्र ढकलून द्या, सरळ जातोय सीमारेषा पार येतोय. सुरेख षटकार. धावसंख्या पोहोचते 26 या अंकावर. 3 गडी बाद 26. 26 धावसंख्या. एक चेंडू शिल्लक आहे. सत्तावीस 26 धावसंख्या. पुन्हा एकदा स्ट्रायकर आणलाय तो समीर, नॉन स्ट्राईकला तो पंकज. ऑफ साईडला खेळून काढले चेंडू. एक धावसंख्या मध्ये संघाची धावसंख्या पोहोचते 27 या अंकावर. दुसऱ्या षटकाची समाप्ती धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 27 धावसंख्या. नवीन गोलंदाज आकाश. पुन्हा ढकलून चेंडू ऑफ साईडला. एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 28 या अंकावरती. आकाश टू पंकजाचा मारा असेल. पंकज स्ट्रायकर, नॉन स्ट्राईकला तो समीर. गोलंदाजी मार्क सज्ज आकाश. चेंडू मात्र ऑन साईडला ढकलून चेंडू होतोय सीमा लगत. एक धावसंख्या पूर्ण. दुसरा प्रयत्न पाहूया. अशा दोन एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धाव प्रयत्न मात्र असफल ठरला. संघाची धावसंख्या पोहोचते 29 या अंकावरती. 3 गडी बाद 29. आता मध्ये स्ट्रायकर बॅटर आहे तो समीर. आकाश टू समीर असा मारा असेल. काय घडतंय काय बिघडत पाय असतं दुसऱ्या सामन्यामध्ये. पुण्याला पंच इशारा करत. नोचा इशारा. नो +1. धावसंख्या पोहोचते 31 या अंकावरती. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या 3 बाद 31. चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेलाय. एक धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 32 या अंकावरती. आता मध्ये स्ट्रायकर समीर. आकाश टू समीर असा मार असेल. चेंडू मात्र ढकलून दिला सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये. चेंडू मात्र गडी मात्र बाद होतोय. सुयोग. आकाश टू सुयोग असा मारा असेल. काय करतंय काय बिघड पाहूया. चेंडू मात्र ऑफ साईडला ढकलून दिला. एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 33 या अंकावरती. 4 गडी बाद 33. तिसऱ्या षटकाची समाप्त झाली. 33 लॉस ऑफ 4 विकेट. चालू असलेला सामना नाना पॅकर्स विपक्ष तन्मय 11 संघाची धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद 33. हर्ष टू सुरेख असा मारा असेल. सुरेख चेंडू मात्र एक्स्ट्रीच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूचे एक सांगता आले. हर्ष टू सुरेख असा मारा असेल.
पुन्हा एकदा सुरेख चेंडू घडी मात्र बाद होतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल. आता मात्र धापत होतो तो राजेश शिंदे. ज्या पावलाने राजेश बाहेर गेले रनआउट होत आहेत आणि 5 विकेट शरद शिंदे 1 धावसंख्यामुळे संघाची धावसंख्या पोहोचते 34 अंकावर. 6 गडी बाद 34 अशी धावसंख्या. आता मग स्ट्राईक रनला येतो शरद शिंदे. चेंडू मात्र ऑन साइडला ढकलून 1 धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 6 गडी बाद 35. आता मात्र पंकज आणि कालकाय वॉरियर्सचा टॉस उडवणे सन्माननीय भरत इंदोगर साहेबांना विनंती करू आपण टॉस का बॉस मध्ये आपल्या सुभाष त्या टॉस का बॉस मध्ये टॉस होणार आहे या सामन्याचा. तन्वी विलन विपक्ष कालकाई वॉरियर्स. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. नाना पॅकर संघाचा विनंती करतो आपण एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचे आहे. स्ट्रायकरला रोशन, नॉन स्ट्राईकला येतो विशाल. गोलंदाज पंकज शिंदे वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून पहिले षटक घेऊन येतो पंकज टू रोशन मॅजिक बॉल असेल. स्कोअर मारा पंच दंडित करतायत. 2 समान व्हाईटच्या रूपात धावसंख्या मिळते. अवंत संघात धावसंख्या पोहोचते 1 अंकावरती. चेंडू होते सीमारेषा पार येतोय सुरेख चौकार. धावसंख्या होती 9 अंकावरती. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आता मात्र स्ट्राईकला येतो रोशन. पंकज तो रोशन असा मारा असेल. चेंडू सीमारेषे
लगत चेंडूची उचल घोडून एक धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 10 या अंकावर. आता मध्ये स्ट्रायकर आहे तो विशाल, नॉन स्ट्रायकर तो रोशन. पंकज तो विशाल असा मारा असेल. चेंडू मात्र ऑन साइड ढकलून एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 11. पुन्हा सामन्यात चेंडू मात्र एकटीच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली गेली 11 या अंकावरती. पंकज तो रोशन असा मारा असेल. पुढील टाकण्यास सज्ज. चेंडू मात्र जातोय सरळ सीमा रेषापार येतोय सुरेख. पंधरा या अंकावरती. पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू ढकलून एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 16 अंकावर. 16 रन लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 16 या अंकावरती. भरत इंदुलकर यांना विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस इथे यायचं आहे. पुढील होणाऱ्या सामन्याचं टॉस करण्यासाठी तन्वी 11 वर्सेस कालकाई वॉरियर्स. पुढील सामना असेल तन्वी विलन विपक्ष कालकाई वॉरियर्सचा. टॉस होत आहे टॉस का बॉस मध्ये. सन्माननीय पुन्हा एकदा ऑफ साईडला ढकलून दे. चेंडू जातोय एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते धन्यवाद. धन्यवाद भरत इंदुलकर. धावसंख्या बोलतो 19 या अंकावरती. 20 या अंकावरती. आता मध्ये 10 दुसऱ्या षटकाची समोर संघाची धावसंख्या पोहोचते दुस- 12 चेंडू 12 चेंडूने 18 धावांचं समीकरण असेल. उर्वरित 12 चेंडू मध्ये आपल्याला 18 धावांची गरज. अविनाश नवीन बॉल गोलंदाज. स्ट्राईक लाईनला आकाश, नॉन स्ट्राईकला तो निखिल. अविनाश तो आकाशाचा मारा असेल. पुन्हा एकदा पंच घोषित करतात नो बॉल +1. संघाची धावसंख्या पोहोचते 22 या अंकावरती. आता मग स्ट्राईकला नवीन बॅटर निखिल. अविनाश तो निखिल असा मारा असेल.
चेंडू मात्र ऑफ साईडला ढकलून दिलाय. पुन्हा एकदा 9+1 संघाची धावसंख्या पोहोचते 24 या अंकावरती. तुम्हाला जिंकायचे सुरेख चेंडू फेकावे लागतील मित्रांनो. गडी मात्र बाद होतोय. आकाश मात्र रनआउट वन तंबूचे आश्रय. तिसऱ्या विकेटचं चौथ्या विकेटचं पतन होतंय. धावसंख्या पोहोचते धावसंख्या पोहोचते 25 या अंकावरती. स्ट्रायकरला तो निखिल, नॉन स्ट्राईकला तो आकाश. पुन्हा एकदा वन साइडला ढकलून दिलाय. चेंडू मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये स्थिरावले गेली 25 या अंकावर. 3 गडी बाद 25. पुन्हा एकदा सरळ निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. सांगतो धावसंख्येमध्ये स्थिरावले गेली 25 या अंकावरती. जिंकायचं असेल तर तुम्हाला सुरेख क्षेत्ररक्षण करावे लागेल. निर्धाव तर स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील. चेंडू आता सरळ सीमा रेषा पार 6 धावांसाठी सुरेख येतोय षटकार. पंचाने आपला निर्णय सांगायचा आहे. एक धावसंख्या पण संघाची धावसंख्या पोहोचते 32 या अंकावरती. धावसंख्या पोहोचते 32 या अंकावर. 3 गडी बाद 32. 32 लॉस ऑफ 3 विकेट. 6 चेंडू आणि 6 धावसंख्या समीकरण असेल. काय घडेल या सामन्यामध्ये? हे निर्णायक षटक, अंतिम षटक, हनुमय षटक. नवीन गोलंदाज शुभम. शुभम टू निखिल असा मारा असेल. शुभम टू निखिल असा मारा. 7 चेंडू आणि 6 धावा समीकरण. काय घडेल काय बिघडेल पाहूया या सामन्यामध्ये. निर्णायक षटक. सुरेख चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू सांगता होते. आता येणारे 5 चेंडू आणि 6 धावा समीकरण. घडेल काय बिघडेल काय. आणि चेंडू आता सीमा रेषा पार येतोय. सुरेख चौकार. आता मात्र 1 धावसंख्या गरज असेल. आता मात्र फलंदाज बाद. काय घडतंय काय बिघडतंय सामन्यात पाहूया या. दोन चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू 1 धावांची गरज असेल. येणारे चेंडू 4 आणि धाव मात्र 1. 4 चेंडू 1 धावा समीकरण. काय घडेल काय बिघडेल पाहूया. निर्णायक अंतिम षटक, हनुमय षटक, निर्णायक षटक. येणारे चेंडू असतील 4 आणि सामना विजय होतोय.